काही जणांची कपडे फाटली होती, काही जणांचं रक्त उघडलं होतं. आम्ही मतदानच त्यांना करणार नाही, त्यांच्यासाठी ही धोक्याची घंटा आहे. निवडणूक लढवण्याचा फार मोठा अनुभव नाही, अशा पद्धतीची रणनीती त्यांनी आखली होती. महायुतीमध्ये मुळातच आलबेल असं काही नाहीच आहे. ज्या सुसाट वेगानं भाजप निघाली होती त्यामुळे कदाचित ही मतं फुटलेली मतं असावी. देवेंद्र फडणवीस यांनी सगळी टीम कामाला लावली, करंगळी मोडली, धक्काबुक्की झाली, गडगडत खाली आले. सातारा सांगली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीत महायुतीचे उमेदवार धैर्यशील कदम यांचा 301 मतांनी विजय झाला असला तरी महायुतीची सुमारे 100 मतं फुटल्यानं या निकालात मोठा ट्विस्ट पाहायला मिळालाय. महायुतीकडे सगळे गट वगैरे पकडून कागदावर 692 ते 693 इतकी मतं असताना कदम यांना 593 मतं मिळाली. तर मवियाचे जे संख्याबळ होतं ते होतं 199 पर्यंत आणि 199 पर्यंत हे संख्याबळ असताना त्यांचे उमेदवार जे होते अभयसिंह जगताप यांनी 292 मतं मिळवत महायुतीला मोठा धक्का दिला असं म्हणावं लागेल. पण हे सगळं का घडलं आणि जिल्हा परिषद निवडणुकीत झालेला राडा या सगळ्याला कारणीभूत ठरलाय का आणि महायुतीचं नेमकं काय फिसकटलंय, महायुतीमध्ये अंतर्गत नाराजी आता चव्हाट्यावर येतेय का, या सगळ्याबद्दल आपल्याला चर्चा करण्यासाठी आजचा हा व्ह्यूज रूम. नमस्कार, मी शीतल आणि आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी सातारा पुढारीचे निवासी संपादक हरीश पाटणे सर जोडले गेलेत. सर, खूप खूप स्वागत आहे तुमचं ऑड इव्हन मध्ये. थँक्यू सर. मी उल्लेख केला तसाच की जरा मागच्या घडामोडी जर पाहिल्या तर सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीवेळी भाजप आणि महायुतीतील इतर घटक पक्षांमध्ये झालेला जो काही राडा होता हा सांगली सातारा विधान परिषदेच्या मतफुटीला जबाबदार राहिलाय किंवा कारणीभूत ठरलाय का? हा निश्चितपणे जबाबदार धरला पाहिजे, कारण का जेवढी अपेक्षित मतं महायुती एकदिल असताना धैर्यशील कदम यांना मिळायला पाहिजे होती तेवढी मतं त्यांना मिळालेली नाहीत आणि त्यामुळं निश्चितपणे ही मतं फुटलेली आहे. आता फुटलेली मतं म्हटल्यानंतर त्यामध्ये सातारा जिल्हा परिषदेमध्ये ज्या पद्धतीनं राडा झाला होता किंवा सत्ता नाट्यामध्ये बरंच काही रक्तरंजित प्रकार घडले होते आणि त्यामुळं शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे काही सदस्य नाराज होते आणि त्यामुळं कदाचित ही मतं फुटलेली मतं असावीत किंवा भाजपची काही मतं फुटलेली असू शकतात. तर महायुतीतली ही मतं फुटलेली आहेत हे निश्चितपणे एकंदर निकालावरून दिसतंय. बर, आपण पाहिलं तर सर जयकुमार गोरेंच्या बालेकिल्ल्यात खरं तर 100हून जास्त मतं फुटल्याचा जो दावा केला जातोय त्याचे स्थानिक राजकारणावर काय परिणाम होऊ शकतात किंवा काय परिणाम दिसून येत आहेत आता सुद्धा लगेचच? असं म्हणता येणार नाही की जयकुमार गोरेंच्या बालेकिल्ल्यात म्हणजे मान खटावमध्ये ही मतं फुटलीत असं म्हणता येणार नाही. सातारा सांगली विधान परिषद मतदारसंघामध्ये जे दोन्ही जिल्हे आहेत त्या दोन्ही जिल्ह्यांमधल्या अनेक भागांमधली ही मतं फुटलेली आहेत. आता साहजिकच अभयसिंह जगताप हे जे उमेदवार आहेत हे मान खटाव विधानसभा मतदारसंघातून येतात आणि त्यामुळं साहजिकच जयकुमार गोरेंच्या राजकारणाच्या दृष्टीनं भविष्य काळामध्ये ती धोक्याची घंटा आहे किंवा मान खटावच्या राजकारणामध्ये भविष्य काळात जी मतं अभयसिंह जगतापांनी आता विधान परिषदेला घेतलेली आहेत ती मतं खूप लक्षणीय आहेत. कारण अभयसिंह जगतापांचा निवडणूक लढवण्याचा फार मोठा अनुभव नाही. त्यांनी जिल्हा परिषदेची एकच निवडणूक आता लढवलेली होती. त्यानंतर लगेचच त्यांना विधान परिषदेची महाविकास आघाडीची उमेदवारी मिळालेली आहे आणि महाविकास आघाडीची उमेदवारी मिळवताना काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, उद्धव ठाकरे गट दोन्ही जिल्ह्यांमध्ये आणि परत महायुतीतली मतं फोडणं हे सगळं जे अग्निदिव्य होतं ते अग्निदिव्य करताना हातामध्ये मतं नसताना सुद्धा त्यांनी कसरत करून ज्या पद्धतीची मतं मिळवलेली आहेत, भले त्यांना जयंत पाटील असतील किंवा शशिकांत शिंदे असतील, बाळासाहेब पाटील असतील यांची मदत झाली असेल, परंतु एखाद्या एकांड्या शिलेदाराप्रमाणे अभयसिंह जगताप हे लढलेले आहेत. प्रबळ महासत्तेच्या विरोधामध्ये त्यांनी लढाई दिलेली आहे आणि ती पाहता ते ज्या मानखटाव विधानसभा मतदारसंघातनं येतात ज्याचं नेतृत्व आता जयकुमार गोरे अनेक वर्षे करतायत, ते विधानसभेचं तिथलं नेतृत्व करतायत, ते आता ग्रामविकास मंत्री आहेत, तर त्यांच्यासाठी ही भविष्य काळामध्ये अभयसिंह जगताप यांचं जे काही राजकारणामधलं त्यांचं पदार्पण असेल किंवा त्यांनी जर मान खटाव विधानसभा मतदारसंघामध्ये कॉन्सन्ट्रेट करायचा निर्णय घेतला तर भविष्य काळात ह्या लढती खूप मनोरंजक ठरतील. बर, आता सर तुम्हीच उल्लेख केला की पदार्पण त्यांचं जे काही आहे किंवा नवखेच उमेदवार ते होते असं म्हणावं लागेल आपल्याला. अभयसिंह जगताप हे ज्या पद्धतीनं त्या निवडणुकीला सामोरे गेलेत आत्ताच्या, ते पाहता मवियासाठी पुढच्या काळात जिल्हा पातळीवर पाहता ही निवडणूक फायदेशीर ठरेल कुठे? कुणाला फायदेशीर ठरेल म्हणताय?
मवियासाठी? मवियासाठी ही निवडणूक बूस्ट आहे असं मी म्हणेल. कारण का तर ह्या निवडणुकीमुळे मरगळलेली महाविकास आघाडी, की ज्यांच्याकडून काही असं काय फार असं विरोध दर्शवला जात नव्हता किंवा दिसत नव्हता, इथं मात्र महाविकास आघाडीतले सगळे नेते एक दिलानं एकत्र आले होते. त्यांची काही मतं फुटलेली आहेत. म्हणजे त्यांची दोन्ही जिल्ह्यातली काही मतं फोडण्यामध्ये महायुतीचे आमदार मंत्री यशस्वी झालेले आहेत, पण ते प्रमाण नगण्य आहे. मात्र या निवडणुकीच्या निमित्तानं महाविकास आघाडी एकदिल झाली आणि आपण विजयापर्यंत जाऊ शकतो, हा एक कॉन्फिडन्स महाविकास आघाडीला अभयसिंह जगतापांच्या लढाईच्या निमित्तानं मिळालेला आहे. खरं तर धैर्यशील कदमांना 693 मतं मिळणं अपेक्षित असताना प्रत्यक्षात मात्र 593 मतं मिळाली आहेत. आता हे आगामी राजकारणाच्या दृष्टीनं जिल्हा पातळीवर विचार करता भाजपसाठी धोक्याची घंटा समजायची आहे का आपण? नाही, निश्चितपणे एकतर्फी जे काही वातावरण सातारा जिल्ह्यामध्ये, सांगली भागामध्ये जे काही सुरू होतं, त्याला या निवडणुकीच्या निमित्तानं थोडासा का होईना चेक बसलेला आहे असं मला म्हणावंसं वाटतंय. कारण का तर ज्या सुसाट वेगानं भाजप निघाली होती आणि आम्ही 693 मतं मिळवू असा एक प्रकारचा कॉन्फिडन्स त्यांच्यामध्ये होता आणि महायुतीची अन्य घटक पक्षाची सुद्धा सगळी मतं आपल्याला मिळतील अशा पद्धतीची रणनीती त्यांनी आखली होती. मात्र त्यामध्ये त्यांना निश्चितपणे ब्रेक मिळालेला आहे आणि जी काही 100-104 मतं फुटलेली आहेत, ही फुटलेली मतं पाहता भविष्य काळात सुद्धा त्यांना त्यांच्यासाठी ही धोक्याची घंटा आहे. अनेक मतदारसंघांमध्ये अशा पद्धतीनं अभयसिंह जगतापांसारखे लढाऊ चेहरे जर समोर आले तर भाजपच्या दृष्टीनं एक टक्कर असणारं वातावरण निर्माण होऊ शकतं. म्हणजे महायुतीला किंवा थेट बोलायचं तर भाजपला कुठेतरी ओव्हर कॉन्फिडन्स नडलाय का या सगळ्या निवडणुकीत? तसं म्हटलं तर वावगं ठरणार नाही, परंतु शेवटी ही जी निवडणूक होती ती भाजप पूर्णपणे डिपेंड होता ते महायुतीतल्या 2 घटक पक्षांवर. त्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना शिंदे गट यांच्याकडून जी मदत मिळणार होती त्यांना, ती मदत त्यांच्यासाठी फायदेशीर ठरणार होती. साहजिकच ज्या पद्धतीनं भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेमध्ये ज्या पद्धतीचं वातावरण जिल्हा परिषदेच्या वेळी झालं होतं आणि त्यानंतर प्रत्यक्ष निवडणूक लागल्यानंतर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं जो पवित्रा घेतला होता तो पाहता भाजपला जास्त मतं मिळालीत असं मी म्हणेन. कारण आम्ही मतदानच त्यांना करणार नाही अशा पद्धतीचं वातावरण होतं आणि यांच्या 150 मतांशिवाय हे धैर्यशील कदम निवडून येऊ शकत नव्हते. अशी परिस्थिती असताना राष्ट्रवादी काँग्रेसची आणि शिवसेनेची मतं त्यांना मिळालेली आहेत. देवेंद्र फडणवीस असतील, सुनेत्रा पवार असतील, एकनाथ शिंदे असतील, यांनी जी काही शिष्टाई केली आणि त्याला शंभूराज देसाई आणि मकरंद पाटील यांनी जी काही साथ दिली त्यांचं बऱ्याच लोकांनी ऐकलं. काही लोकांनी ज्यांनी ऐकलं नसेल ती मतं फुटलेली आहेत. भाजपमधली काही मतं फुटलेली आहेत आणि महाविकास आघाडीची सुद्धा मतं यांनी फोडलेली आहेत. त्यामुळे फोडाफोडी काही एका बाजूने झालेली नाही, फोडाफोडी दोन्ही बाजूने झालेली आहे. हे सुद्धा पाहणं म्हणजे हे सुद्धा ऑब्झर्वेशन आहे. आता सर तुम्ही तर म्हणता राष्ट्रवादी अजित पवार गट म्हणजे सुनेत्रा पवारांच्या नेतृत्वातली आत्ताची राष्ट्रवादी आणि शिवसेना या दोन्ही गटाची मतं सुद्धा मिळाली धैर्यशील कदमांना. पण मग असं कुठेतरी बोललं जातं की महायुतीतीलच राष्ट्रवादी गटाच्या काही नगरसेवकांनी तटस्थ राहण्याची भूमिका घेतली होती अशी चर्चा सुद्धा आता सुरू झाली आहे. मग हे कोणते नगरसेवक किंवा खरंच ह्याच्यामध्ये काही तथ्य असेल का किंवा ही मतं फुटी याचाच परिणाम आहे कुठे असं म्हणावं लागेल? नाही, असं असू शकतं. तुम्ही फक्त राष्ट्रवादी काँग्रेसचं म्हणजे म्हणताय, मी राष्ट्रवादी काँग्रेस पुरतं बोलणार नाही. तरी शिवसेनेची सुद्धा असू शकतात, राष्ट्रवादी काँग्रेसची असू शकतात. या निवडणुकीमध्ये असं समजून येत नाही की कुठली मतं फुटली आणि त्यामुळे दोन्ही बाजूनं नगरसेवक असतील, जिल्हा परिषद सदस्य असतील, पंचायत समितीचे सभापती असतील, कधी कधी दोन्ही बाजूनं प्रयत्न करतात, दोन्ही बाजूने अटॅचमेंट त्यांची असते आणि मग नेत्यांच्या निष्ठा असतात त्या सुद्धा कधी कधी गुंडाळून ठेवल्या जातात. कधी कधी व्यक्तिगत राग असतात समोरच्या पार्टीच्या विरोधात, हे राग सुद्धा या निमित्तानं काढले जातात. काही जणांची कपडे फाटली होती, काही जणांचं रक्त उघडलं होतं. त्यामुळे त्यांनी त्यांच्या नेत्यांच्या अनुषंगानं काही व्यक्तिगत भूमिका सुद्धा घेतली असू शकते, ती सुद्धा या निवडणुकीच्या निमित्तानं बघायला मिळालेली आहे. ओके, आपण धैर्यशील कदमांबाबत जरा बोललो तर राष्ट्रवादी ते भाजप असा त्यांचा राजकीय प्रवास करणाऱ्या कदमांच्या विजयामध्ये भाजपची संघटनात्मक शक्ती महत्वाची ठरली आहे की स्थानिक आघाड्यांची मदत जास्त महत्वाची ठरली आहे? धैर्यशील कदम हे मुळातच राष्ट्रवादी काँग्रेसचे मूळचे कार्यकर्ते
लक्ष्मणराव पाटील यांना नेता मानून धैर्यशील कदम यांनी राजकारणामध्ये सुरुवात केली. सुरुवातीच्या कालावधीमध्ये ते खटाव पंचायत समितीचे सदस्य होते. त्यानंतर त्यांच्या पत्नी या खटाव पंचायत समितीच्या सभापती झाल्या. लक्ष्मणराव पाटलांनी त्यांना सभापती केलं होतं. त्यानंतर त्यांच्याच पत्नी जिल्हा परिषदेच्या सदस्य झाल्या. कराड उत्तर विधानसभा मतदारसंघ ज्यावेळेस पुनर्रचित झाला आणि त्या पोछेसावळी हे त्यांचं गाव खटाव तालुक्यातलं ज्यावेळेस त्या कराड उत्तर विधानसभा मतदारसंघामध्ये गेलं त्यावेळी धैर्यशील कदम यांना असं वाटू लागलं की आपणही आमदार होऊ शकतो. आणि मग त्यांनी आधी काँग्रेसमध्ये उडी घेतली. पृथ्वीराज चव्हाणांचं नेतृत्व स्वीकारलं. त्यावेळी जयकुमार गोरे सुद्धा काँग्रेसमध्ये होते. त्यांचं नेतृत्व यांनी स्वीकारलं. पुढच्या कालावधीमध्ये त्यांना विधानसभेची उमेदवारी मिळाली नाही. मग ते शिवसेनेमध्ये गेले. शिवसेनेमधनं ते लढले. आधी काँग्रेसमधनं लढले. परंतु दोन्ही वेळेला त्यांचा कराड उत्तर विधानसभा मतदारसंघामध्ये त्यांना पराभव स्वीकारावा लागला. नंतरच्या कालावधीमध्ये ते भाजपमध्ये गेले. भाजपनं त्यांना भाजपचं जिल्हाध्यक्ष केलं गेलं. जिल्हाध्यक्ष केल्यानंतर मधल्या कालावधीमध्ये जी लोकसभेची निवडणूक झाली त्यामध्ये लोकसभेसाठी सुद्धा त्यांच्या नावाची चर्चा सुरू झाली. किंबहुना त्यांच्या जवळच्या कार्यकर्त्यांनी केली. परंतु उदयनराजेंसारखे हेवीवेट नेते असताना त्यांना लोकसभेची उमेदवारी मिळू शकत नव्हती. त्यामुळं त्यांनी उदयनराजेंचा प्रचार केला. विधानसभेच्या उमेदवारांचा प्रचार केला. त्या कालावधीमध्ये जे काही संघटनात्मक काम धैर्यशील कदम यांनी केलं आणि त्यानंतर त्यांना भाजपच्या निवडणुकांचं प्रमुख पद दिलं गेलं. त्यानंतर झालेल्या नगरपालिकांच्या निवडणुका, जिल्हा परिषद पंचायत समित्यांच्या निवडणुकांमध्ये धैर्यशील कदम यांनी ज्या पद्धतीनं संघटनात्मक काम केलं सातारा जिल्ह्यामध्ये त्या संघटनात्मक कामाचा फायदा धैर्यशील कदम यांना झाला. मुळात धैर्यशील कदम यांचा स्वभाव हा बेरीज करणारा आहे. भाजपमध्ये सुद्धा सातारा जिल्ह्यामध्ये दोन वेगवेगळी टोकं अंतर्गत आहेत. या दोन्ही टोकांना एकत्र आणण्याचं काम धैर्यशील कदम यांच्या स्वभावानं केलं आणि त्यामुळं त्यांनी सगळे आमदार एकत्र ठेवण्याचं काम केलं. कार्यकर्त्यांमध्ये त्यांनी मधल्या कालावधीमध्ये नगरपालिकेमध्ये आणि जिल्हा परिषदेमध्ये काम कार्यकर्त्यांसाठी जे केलं होतं, व्यवस्थापन निवडणुकीचं स्वतः हाताळलं होतं, त्याचा फायदा धैर्यशील कदम यांना झाला. त्यामुळे ही सगळी जी खालची टीम होती ती कदम यांच्या भोवती राहिली आणि संघटनात्मक काम भाजपचं जे आहे त्या संघटनात्मक कामामुळे धैर्यशील कदम हे विजयापर्यंत पोहोचले. 25 वर्षांची त्यांची ही काही संघर्षात्मक वाटचाल आहे. त्या वाटचालीचं यश आहे असं म्हणावं लागेल. बरं, आता या सगळ्या निवडणुकीत आपण शिवसेनेच्या नगरसेवकांबद्दल किंवा त्यांच्या मतदारांबद्दल, राष्ट्रवादीच्या आणि भाजपच्या बोललो, पण यामध्ये जी 52 अपक्षांची मतं होती ती नेमकी कोणाकडे वळाली असतील असं तुम्हाला वाटतंय? नाही, आता त्याचं बायफर्गेशन आता आपल्याला आज करता येणार नाही. कारण शेवटी ही जी अपक्षांची मतं आहेत ही त्या स्थानिक परिस्थितीवर त्यांनी निर्णय घेतला असणार आहे. स्थानिक पातळीवरचे जे काही निर्णय असतात हे स्थानिक पातळीवरचे निर्णय हे त्या परिस्थितीवर घेतले जातात. त्यामुळे स्थानिक आघाड्यांनी किंवा अपक्षांनी काही निर्णय घेतला असेल तो निर्णय त्या परिस्थितीत घेतला असेल. आणि मी जे मगाशी जे म्हटलं की अशा निवडणुकांमध्ये, विधान परिषदांच्या निवडणुकांमध्ये शेवटच्या 2 दिवसांमध्ये किंवा आदल्या रात्री बऱ्याच काही घडामोडी घडत असतात. कधी कधी व्यवहार होत असतात, लक्ष्मी दर्शन होत असतं. अशा परिस्थितीमध्ये ह्या निवडणुकांमध्ये सुद्धा, निवडणुकीमध्ये सुद्धा असं लक्ष्मी दर्शन दोन्ही बाजूने झालं असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळं अपक्षांनी, स्थानिकांनी किंवा दोन्ही आघाड्यातल्या, दोन्ही पक्षातल्या नगरसेवकांनी, जिल्हा परिषदेशांनी काय जो निर्णय घेतलेला आहे तो त्या परिस्थितीत सुद्धा घेतला असावा असं मला सांगायचं. आता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या दोघांनीही मध्यस्थी करून सुद्धा स्थानिक पातळीवरचे हेवे दावे हे कुठेतरी निकालात उमटल्याचं स्पष्ट झालंय, हे दिसतंय आपल्याला आता. मग यामागे काय कारण असावी की वरिष्ठ नेतृत्वच कुठे कमी पडलं या सगळ्या निवडणुकीतलं नियोजन करण्यात? नाही, आता यामध्ये सत्ता स्पर्धा ही वरिष्ठ पातळीवर आहेच. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये निश्चितपणे सत्तेचा संघर्ष आहे. ते जरी किंवा त्यांचे कार्यकर्ते जरी म्हणत असले तरी आम्ही सातारा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये हा सत्ता संघर्ष खूप जवळून बघितलेला आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये सातारा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष हा भाजपचा झाला पाहिजे ह्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी सगळी टीम कामाला लावली होती. जयकुमार गोरे असतील, शिवेंद्रराजे असतील, उदयनराजे असतील, आमदार सगळे असतील. महेश शिंदे एकनाथ शिंदेकडे होते ते इकडे आले. म्हणजे हे सगळं सातारा जिल्हा परिषदेवर काही झालं तरी भाजपचे पहिल्यांदा कमळ फुललं पाहिजे यासाठी त्यांनी प्रयत्न केले. आणि दुसऱ्या बाजूनं एकनाथ शिंदे हे सुद्धा ऐकायला तयार नव्हते. त्यांना सुद्धा मी सातारचा भूमिपुत्र आहे आणि काही झालं तरी साताऱ्यामध्ये शिवसेनेची, राष्ट्रवादी काँग्रेसच्या मदतीनं सत्ता आली पाहिजे यासाठी ते सुद्धा प्रयत्न करत होते आणि त्याचे पर्यावसान
सत्ता संघर्ष, करंगळी मोडली, धक्काबुक्की झाली, गडगडत खाली आले, बरंच काही झालं, पोलिसांनी हे केलं. त्याचे पर्यावसान विधानसभेच्या अधिवेशनामध्ये तुम्ही पाहिलं असेल की ज्या पद्धतीची भाषणं झाली, शंभूराज देसाई, मकरंद पाटील यांनी ज्या पद्धतीची भाषणं केली, त्याला जयकुमार गोरेंनी ज्या पद्धतीचं उत्तर दिलं, मुख्यमंत्र्यांनी स्वतः कसं उत्तर दिलं, वरच्या लेवलला म्हणजे सभागृहाच्या विधान परिषदेच्या सभापतींच्या पर्यंत सुद्धा सगळे विषय झाले. पुन्हा जिल्हा पोलीस प्रमुखांची बदली झाली. म्हणजे अशा पद्धतीने एक फार मोठा सत्ता संघर्ष साताऱ्यानं पाहिला. तो सत्ता संघर्ष या सुद्धा निवडणुकीमध्ये होता. परंतु कुठंतरी देवेंद्र फडणवीसांनी केलेली मध्यस्थी, एकनाथ शिंदेंनी केलेली मध्यस्थी ही कामी आली आणि शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना काहीतरी आश्वस्त केलं असेल, काही भविष्यामध्ये एकत्र राहण्याचा अभिवचन दिलं असेल, त्यातून हे थांबले. परंतु बहुतांशी लोकांनी जरी ऐकलं असेल तर काही लोकांनी ऐकलं नाही आणि त्याचं जे काही रूपांतर झालं ते मतं फुटण्यामध्ये झालं. त्यामुळे व्यवस्थापन तुम्ही जे म्हणताय किंवा निवडणुकांमध्ये हे जे काही सत्ता संघर्ष होऊ नये त्याला 100% यश आले असं म्हणता येणार नाही. बर, आता तुम्ही जसं सर उल्लेख केला की साताऱ्याने अनेक सत्तेसाठी अनेक संघर्ष पाहिलेत किंवा आत्ताची काही उदाहरणं सुद्धा आहेत आणि आत्ताच्या विधान परिषद निवडणुकांचा पाहता नाशिकमध्ये तर पूर्ण वेगळा ट्विस्ट आलाय. तिथे तर अपक्ष जे होते गोकुळ गीते हे जिंकून आले आणि महायुतीचा पराभव झाला. नंतर ते कोणत्या पक्षाकडे गेले किंवा कोणत्या नेत्यांना भेटले हा भाग वेगळा. आणि आता साताऱ्यात तर पूर्णपणे मतच फुटली आहेत. मग या दोन्ही निकालांचा एकत्रित विचार करता महायुतीमध्ये अंतर्गतच काही खरंच फिसकटलंय का असं तुम्हाला वाटतंय सध्याच्या घडीला? महायुतीमध्ये मुळातच आलबेल असं काही नाहीच आहे. मी मगाशी जे सांगितलं ते हेच आहे. जिल्हा परिषदेच्या निवडणुकांमध्ये सुद्धा हे दिसलंय. नगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये सुद्धा तुम्ही त्या नगरपालिकेत आल्यानंतर यांची भाषणं जी होती ती त्या लेवलची होती. तिजोरीची चावी माझ्याकडे आहे, मग मी राज्याचा प्रमुख आहे, अशा पद्धतीचे स्पीचेस त्यावेळेस झालेले आहेत नगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये. भाजप सातारा जिल्हा परिषदेच्या निवडणुकाच्या वेळेस सुद्धा हे स्पीच झालेले आहेत दोन्ही बाजून आणि टोकाची विधानं झालेली आहेत. त्यामुळे हा सत्ता संघर्ष ऑलरेडी हा महायुतीमध्ये सुरू आहे. आता तुम्ही नाशिकमध्ये जे बघितलं तसंच साताऱ्यामध्ये मतं फुटली. तर हे एकमेकांना चेक करणं, एकमेकांना काउंटर अटॅक करणं हे निश्चितपणे महायुतीमध्ये सुरू आहे आणि ते भविष्य काळामध्ये सुद्धा सुरूच राहील. जरी ते एकमेकांच्या राजकीय पदाधिकाऱ्यांना, लोकल लेवलच्या नेत्यांना आश्वस्त करत असले तरी महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक जिल्हा परिषदा आपल्याकडे असल्या पाहिजेत, सर्वाधिक आमदार आपले निवडून आले पाहिजेत. उद्या डीपीसी मध्ये सुद्धा हा संघर्ष तुम्हाला बघायला मिळणार आहे. जिथं डीपीसीच्या निवडणुका होतील, भविष्यामध्ये ग्रामपंचायतीच्या निवडणुका आहेत, तिथं सुद्धा हा संघर्ष तुम्हाला बघायला मिळणार आहे. त्यामुळे आलबेल असं काहीच नाहीये. फक्त हे तुटू देणार नाहीत कारण यांना सत्तेमध्ये राहायचं आहे आणि त्यांच्या सुदैवानं विरोधी पक्ष अजिबात प्रबळ नाही आणि प्रबळ विरोधी पक्ष नसल्यामुळं हे एकत्र एकमेकांच्या विरोधामध्ये मतभेद झाले तरी संघर्ष करून सुद्धा एकमेकांना वाकुल्या दाखवत सत्तेवर निश्चितपणे राहतील. बरं, आता सर ज्या पद्धतीनं या निवडणुकांमधला किंवा मागच्याही निवडणुकांचा आपण बोललो, जिल्हा परिषद वगैरे असतील त्या निवडणुकांमधला संघर्ष आणि त्याचे सगळे परिणाम आत्ता दिसून येतात असं दिसतंय. तुम्हीही ते स्पष्ट केलं. आणि या सगळ्याची दखल कुठे पक्ष नेतृत्वाकडून किंवा वरिष्ठांकडून कशा पद्धतीनं घेतली जाते याच्यावरती कशा पद्धतीनं काय म्हणू पुढे याच्यावरती निर्णय घेतले जातील आणि पुढे ज्या काही पुढच्या दृष्टीने ज्या काही निवडणुका असतील त्यात पुन्हा असं होऊ नये हे टाळण्यासाठी काय काय केलं जातंय हेही पाहणं महत्वाचं ठरणार आहे. पण या सगळ्यातून ज्या पद्धतीनं महाविकास आघाडीचे उमेदवार लढलेत अभय सिंह, त्यांच्या लढ्यामुळे महाविकास आघाडीला किती नव्यानं ऊर्जा मिळणार आहे हे सुद्धा येत्या काही दिवसात आपल्याला स्पष्ट होईल. जिल्हा पातळीवर कशा पद्धतीने ते नेतृत्व करतात याच्यातून. या सगळ्या दिलेल्या माहितीसाठी आणि विश्लेषणासाठी खूप खूप धन्यवाद. थँक्यू.